सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे भाऊबीज. तर तुम्हा सगळ्यांना हॅपी भाऊबीज माझ्याकडून, माझ्या सर्व भावांना. आणि आज मी घेतलाय हा आउटफिट, व्ही नेकचा ड्रेस. अँड हा मी ऑनलाईन नव्हता घेतलेला, ऑफलाईन घेतलेला. अँड त्या दिवशी दिवाळीमध्ये मी प्रॉपर व्हिडिओ नव्हता बनवू शकले मेकअपचा. सो आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रॉपर दाखवणार आहे, बिकॉज माझ्याकडे खूप टाइम आहे आणि तेव्हा मी खूप बिझी होते. खूप मीन्स दुपारपासून ते रात्रीपर्यंत 11 वाजेपर्यंत मी कंटिन्युअसली बिझीच होती. तर आज मी थोडीशी फ्री आहे. सो आज आपण नक्की त्याच्यावर ब्लॉग बनवूया आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर इथे सगळ्यात आधी आपण यूज करणार आहोत सनस्क्रीन लोटस अँड हर्बलची, जी माझी फेवरेट आहे. त्यानंतर इथे मी यूज करणार आहे प्रायमर, जो इनसाइड्स आहे. देन आपण फिटमीचा फाउंडेशन यूज करणार आहोत. तर इथे आपण फाउंडेशन अप्लाय केलं आहे आणि आता ब्लेंडरने आपण ब्लेंड करणार आहोत. तर मी युजली मेकअप नाही करत, बट खूप दिवसांनी आज मेकअप करते मी. तर मला खूपच डार्क सर्कल आहेत, सो त्याच्यासाठी आपण कन्सिलर यूज करणार आहोत हाईड करण्यासाठी. तर प्रॉपर यूज करून मी आता इथे हाईड करणार आहे. तर इथे वन साईड तुम्ही बघू शकता हाईड झालेला आहे पूर्णपणे. आता सेकंड साईड पण आपण तसंच करूया. तर इथे आपला अर्धा मेकअप डन झालेला आहे. आता मी यूज करणार आहे माझी फेवरेट कॉम्पॅक्ट पावडर, जी लॅक्मेची आहे. आणि मी लॅक्मेचीच यूज करते, बिकॉज बाकीचे मला सूट नाही होत आणि नॉर्मली मी कॉम्पॅक्टच यूज करते. तर इथे आपण यूज करणार आहोत ब्लश, जो माझा फेवरेट आहे. आता मला लेट होतो आहे म्हणून मी फटाफट करते, बिकॉज मला विरारला जायचं आहे आणि खूप ट्रॅफिक असते तिथे रिक्षामध्ये. लास्ट आपण यूज करणार आहोत लायनर, तो पण इनसाईडचाच आहे आणि इनसाईडचाच मला सूट होतो आणि मला इनसाईडचाच आवडतो. एक मिनिट, आपला आय शॅडो तर राहिलाच होता, तर ह्याला पण आपण यूज करूया. बट आधी लाईट कलर मी यूज करणार आहे, त्याच्यानंतर मग साईडला डार्क कलर. सो आता आपण अप्लाय करूया आधी लाईट कलर. तर इथे मी बाहेर डार्क कलर यूज करते, माझ्या ड्रेसचा मॅच करा आहे, जो की पर्पल आहे. तर इथे आहे फायनल रिझल्ट. वाव, खूप छान वाटतं आय मेकअप. आणि मी फर्स्ट टाईम मीन्स असं काहीतरी करते, बिकॉज मी करत नाही मोस्टली.
तर इथे मी रेडी झालेली आहे अँड झुमके हे घालू की हे घालू, हे नाही हे छान वाटतात, सो ह्याला डन करून टाकते. तर सिल्वर ज्वेलरी माझी फेवरेट आहे आणि मला झुमके घालायला तर खूपच आवडतात. माझ्याकडे खूप झुमके पडून आहेत. ओके, सो मेकअप पूर्ण झालेला आहे. तर हा आहे माझा फायनल लुक. बट एक मिनिट, हेअरस्टाईल राहिली आहे. हेअरस्टाईल पण आता काहीतरी करू आपण मॅच. तर इथे मी पूर्ण रेडी झालेली आहे अँड दिस इज माय फायनल लुक. आणि कशी दिसते नक्की मला कमेंट करून सांगा. नॉर्मली मी गजरा वेअर केला आहे बिकॉज मला गजरा खूप 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 आवडतो आणि सिम्पल अशी हेअरस्टाईल केली आहे. आणि हा माझा सिम्पल असा आउटफिट आहे. पर्पल कलरचा ड्रेस घातला आहे मी. तर फटाफट रेडी होऊन मी निघालेले गिफ्ट घ्यायला, कारण का भाऊबीज होते आणि भावांसाठी मी गिफ्ट घ्यायचे होते. गिफ्ट घेतलेले बट पॅकिंग करायची होती, सो पॅकिंग करत होतो. तेवढ्यात भूक लागली आणि मला खूप कंटाळा आला, त्याच्यामुळे आम्ही नाश्ता केला आणि आत्ता मी निघाले गिफ्ट घेऊन चालले आणि खूप लेट झाला आहे बट बघूया. तर इथे मी पोचले आणि पोचल्या छान अशी रांगोळी आणि खूप डेकोरेशनसुद्धा छान केलेलं. मला खूप आवडते अशी रांगोळी आणि ही वहिनीने काढलेली माझ्या. आणि इथे पोरांचा गोंधळ चालू होता, कारण का ह्यांचं पण गिफ्ट आलेलं आणि ह्याला स्मार्ट वॉच दिलेलं त्याच्या बहिणीने. तर इथे रांगोळी वगैरे मी काढून ठेवलेली, पाट वगैरे सजवून ठेवलेला आणि पूर्ण तयारी झाली होती. तर माझे 3 म्हणजे टोटल 5 भाऊ आहेत. तर एक भाऊ बाहेर आहे, त्याच्यामुळे त्याला नाही ओळखू शकली. भाऊबीज झाल्यावर सगळे कीर्तन करत होते, कारण मी आल्यावर कीर्तन नक्की करतो. आणि इथे जेवण काढून ठेवलेलं, मला खूप भूक लागलेली बट आता इथे नैवेद्य दाखवतात, त्याच्यामुळे नैवेद्य दाखवत होते आधी. तर त्याच्यानंतर मी माझ्या घरी आली आणि घरी आल्या मी गिफ्ट खोलवते होते बिकॉज मला एक्साइटमेंट होती काय गिफ्ट आहे. तसं माझ्या भावाने पैसेसुद्धा दिले आणि गिफ्टसुद्धा टाकलं आहे, बट मला गिफ्ट बघायचं होतं की गिफ्ट काय दिलं असेल. तर बघू आपण आता काय गिफ्ट आहे. आणि बॉक्स ओपन ऑलमोस्ट केलेला आहे मी. वाव, बॉक्स आहे आणि बॉक्समध्ये काय आहे ते बघू आपण. आय डोंट थिंक सो, आय थिंक मिठाई असेल बिकॉज मिठाईचाच बॉक्स आहे. बघूया. वाव, मिठाईच आहे. मला सांगा, मिठाई कोण देतं का गिफ्टला? बट इट्स ओके, गिफ्ट भेटलं तर भेटलं, गिफ्टला नाही बोलू शकत. तर पहिलं गिफ्ट हे गिफ्टच नव्हतं, मिठाई होती. बट आता दुसरं गिफ्ट बघूया काय असेल. तर कम से कम हे तरी चांगलं निघू दे. ये भगवान क्या जुलूम है. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा, सबस्क्राईब करा आणि खूप प्रेम द्या.